बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेप्रकरणी त्या प्रकरणासाठी आता ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्याचवरून कुठेतरी राजकीय आरोप प्रत्यारोपणाला सुरुवात झालेली आहे। आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील तसाच आरोप केलेला आहे की उज्ज्वल निकम यांची नियुक्ती का केली, त्या घटनेला न्याय मिळेल का, असे वेगवेगळे आरोप जे आहेत ते विजय वडेट्टीवार यांनी केलेले आहेत। आणि त्याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी ज्येष्ठ वकील विधिज्ञ उज्ज्वल निकम सर सोबत आहेत। सर, काय सांगाल? राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत विजय वडेट्टीवार, त्यांनी असं आता म्हटलेलं आहे की उज्ज्वल निकम यांची नियुक्ती का या प्रकरणासाठी, त्या प्रकरणाला न्याय मिळेल का, कारण ती जी शाळा आहे ती भाजपशी कुठेतरी रिलेटेड आहे, संघाशी कुठेतरी रिलेटेड आहे, तर उज्ज्वल निकम या प्रकरणाला न्याय देतील का, असा त्यांनी आता एक प्रश्न उपस्थित केलेला आहे। आपल्या माध्यमाद्वारे मी हे स्पष्ट करू इच्छितो की आरोपी कुठल्याही पक्षाचा जर तपास यंत्रणेला आढळून आला असेल आणि तसे पुरावे असतील तर त्याला उज्ज्वल निकम कधीही सोडणार नाही, हे आश्वस्त करू इच्छितो। ही जी कूटनीती चालू केलेली आहे काही राजकीय नेत्याने, ही अत्यंत घृणास्पद आहे। त्यांना जर वाटत असेल की असे बेछूट बेलगाम आरोप केल्यामुळे मी कुठेतरी विमनस्क होईल, नर्वस होईल, तर त्यांनी कल्पना सोडून द्यावी। अशा आरोपांना मी कधीही भीक घालत नाही। मी आजपर्यंत फक्त गुन्हेगारांच्या विरुद्ध लढलो आहे। त्यांचं सरकार असताना त्यांना मी चालत होतो, त्यांचं सरकार केंद्रात होतं, राज्यात होतो, त्यावेळेला त्यांचेच मुख्यमंत्री माझी नियुक्ती करत होते, कारण लोकांची मागणी। काल माझी नियुक्ती जी झाली ती तेथील जमलेल्या आंदोलकांची एकमुखी मागणी होती। त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी होकार दिला। उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मला काल रात्री फोन केला आणि मला फोन केल्यानंतर देवेंद्रजींनी मला सांगितलं की अशी गंभीर घटना आहे, मी स्वीकार दिला। हो, ही गोष्ट खरी आहे, मी निवडणुकीला उभा होतो, भाजपकडच्या तिकिटावरती उभा होतो, निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मी त्वरित माझ्या व्यवसायात आलो आणि आजपर्यंत फक्त गुन्हेगारांच्या विरुद्ध लढलो आहे। परंतु मला ही कल्पना आहे की तुमची मानसिकताच ही आहे की बेछूट बेलगाम आरोप करायचे, जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करायचा। मी ज्यावेळेला निवडणुकीला उभा होतो त्यावेळेला आपण काय बेछूट आरोप केला होता की करकरेंचा मृत्यू हा अजमल कसाब आणि अबू इस्माईलच्या गोळीबाराने झालेला नाही, तर त्यांना संघाच्या एका पोलीस निरीक्षकाने मारले। काय आधार होता? काय आधार नाही। काय तुमच्या सर्वोच्च न्यायालयाने हे ठरवलं होतं, त्यावेळेला देखील मी तुमच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करू शकलो असतो, परंतु मला या अशा बेछूट आरोपांकडे अजिबात लक्ष द्यायचं नव्हतं, कारण मला माहिती आहे तुम्ही सुज्ञ नसाल, जनता सुज्ञ आहे। आणि त्यावेळेला तुमच्याच पक्षाने तुमच्यापासून जाहीर फारकत घेऊन तुम्हाला घटस्फोट दिला होता आणि तुम्हाला सांगितलं होतं की आमची भूमिका नाही आहे, त्यांची वैयक्तिक भूमिका आहे, तुम्हाला वाऱ्यावर सोडलं होतं। पण हरकत नाही, कृपया अशा गंभीर प्रसंगात तुम्ही राजकारण आणू नका, कारण जेणेकरून लोकांच्या भावनेचा त्याच्याशी खेळ होईल। आणि मी समजा राजीनामा दिला, मी घेतले नाही खटला आणि लोकांनी सांगितलं की तुमच्या ह्या खोट्या आरोपामुळे मी राजीनामा देत आहे, मी काम करणार नाही, काय परिस्थिती येईल आपण याचा विचार केलाय का कधी? त्यामुळे असं करू नका, प्रत्येक ठिकाणी राजकारण आणू नका। पण सर, दुसरीकडे त्यांनी असंही म्हटलंय की ते आता भाजपचे पदाधिकारी आहेत, भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे, त्यामुळे कुठेतरी हे प्रकरण जे आहे ते दडपण्यात येईल किंवा न्याय मिळेल की नाही हा प्रश्न उपस्थित होतो, असं देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे म्हणून तुमच्यावरती आरोप प्रत्यारोप होत आहेत। असं आहे की तुम्हाला तसं वाटतं मी न्याय मिळणार नाही, लोकांना वाटत नाही ना। आणि तुमच्या पक्षाचं ज्यावेळेला राज्य होतं दोन्हीकडे, केंद्रात आणि राज्यामध्ये, त्यावेळेला एका सिने अभिनेत्याला वाचवण्याचा कोणी प्रयत्न केला सांगू का? आणि त्याला वाचवण्याकरता तुम्ही माझ्यावरती काय दडपण आणलं होतं सांगू का? नाही सांगणार, कारण मला माहिती आहे काही गुपितं अशीच ठेवायची। त्यांचं सोडा त्या पक्षाचं, पण दुसऱ्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याने देखील महाराष्ट्रामध्ये काय सांगितलं होतं माहिती आहे। आणि ही सगळी कल्पना महाराष्ट्रातल्या त्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना माहिती आहे, नाही असं नाही आहे। नाही, पण हे गंभीर तुम्ही एक म्हणताय की 93च्या बॉम्बस्फोटात जे आरोपी होते त्यांना वाचवण्यासाठी काँग्रेसने तुमच्यावरती दबाव वगैरे टाकला होता? मी यावरती भाष्य करणार नाही, वेळ प्रसंग आल्याचा माझे पुरावे आहेत, एकच नाही
तुम्हाला एक वानगी दाखल उदाहरण दिलेलं आहे. लक्षात घ्या, आज 40-45 पासून मी फौजदारी क्षेत्रात फक्त गुन्हेगारांच्या विरुद्ध लढतोय. तुम्हाला तार स्वरूपात तुम्ही बोलतात आणि रेटून खोटं बोलतात, म्हणजे तुम्हाला काय वाटलं तुमच्या बोलण्यावरती जनता विश्वास ठेवून अशा भुलथापांना बळी पडेल? लोकांना माहिती आहे तुम्ही कोण आहात आणि उज्ज्वल निकम कोण आहे याचंही लोकांना माहिती आहे. खूप खूप धन्यवाद सर, सामटूशी बातचीत केल्याबद्दल. हे होते उज्ज्वल निकम यांनी विजय वडेट्टीवार यांना त्यांनी जे आरोप केले होते त्यांना चोख उत्तर दिलेलं आहे. कॅमेरामॅन अरविंदसह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.